ओळख पुढच्या बातमीकडे। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनीनं इशारा दिलाय। 13 तारखेला उपोषण सुरू करणार असल्याचं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटलंय। तर धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू, कोर्टाच्या आदेशाला सुद्धा मानणार नाही असंही जैन मुनीनं म्हटलंय। कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजानं उपोषणाचं आणि आंदोलनाचं हत्यार उपोषणार असल्याचं जाहीर केलं। येत्या 13 तारखेपासून कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला। 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार, आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना। गरज पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही अशी धमकीच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिली आहे। आम्ही शस्त्र उचलणार नाही, यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू, करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस, धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही, बस। आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत। जैन समाज हा शांतताप्रिय आहे, शस्त्र उचलणं आमचं काम नाही। जे लोक शस्त्र उचलतात ते आमचे नाहीत असंही जैन मुनी म्हणाले। अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र उचलते आमचे लोक नव्हते। मनाई केलेली असताना देखील कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरू आहेत। गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे हे प्रकार सुरू होते। याच वेळी पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत काहींनी कबुतरांना खाद्य दिलं। दादरमधील कबूतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून सध्या मुंबईत जोरदार वाद पेटलाय। याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी परिधान केलेला टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरतोय। संदीप देशपांडे हे दादर परिसरात हा टी-शर्ट परिधान करून फिरत होते। देशपांडेंच्या टी-शर्टवर नरेश, सुरेश, परेश चड्डीत राहायचं असा मजकूर लिहिलाय। त्याचं काय गोल पोस्ट आता सध्या दादर कबूतरखान्यावर आहे। तुम्ही कबुतराला काय चणे घालतात, तर आम्ही कावळ्याला माशाच्या पोटातली घाण खेकडे खाऊ घातले आणि कावळे पाळले तर चालतील का? कायद्याचा धाक फक्त मराठी माणसालाच मुंबईत। कबुतरं महत्वाची, रहिवासी नाहीत का? शिवडीतील नागरिकांनी असा सवाल उपस्थित केलाय। शिवडी बीडीडीच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना अनेक वेळा पत्र देण्यात आलं, पण या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांची वेळ मिळत नाही। मात्र विशिष्ट समाजाकरता कबुतरांच्या खाद्यावर अवघ्या 12 तासात मुख्यमंत्री बैठक बोलवतात। आम्हाला कमी लेखण्याचं हे पाप सरकार करतंय अशा आशयाचे फलक शिवडी परिसरात लावण्यात आले। धक्कादायक आहे ना, म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्त्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडीसाठी मीटिंग लावली जात नाही, हे लोकांचं रोष तिकडचं। हे तर मूळ मुंबईकर आहेत। जाऊ दे, अजून चालू आहे ते कोर्टात। आणि महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असेल तेच झालं पाहिजे, तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे। मुंबईतील कबूतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकू नये असा आदेश मुंबई हायकोर्टानं कायम ठेवल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झालाय। मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये हे आमच्या धर्मात लिहिलंय असेही जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे।